ओम नमः शिवाय. आपल्याकडे एका ताईने प्रश्न विचारलेला आहे. तो प्रश्न असा आहे की अ, मुलं माझे ऐकत नाहीत. हं? अ, मिस्टरांचं निधन झालेलं आहे. बरं. तर मुलं ऐकत नाहीत. अ, काहीच म्हणजे मला किंमत देत नाहीत घरामध्ये वगैरे, वगैरे. तर काही दोष आहे का? काय म्हणजे असेल तर सांगा, असं विचारलंय. तर आपण ताईचा प्रश्न पाहूया. काय दाखवतोय ते. तर ताई, दोष म्हणजे असं आहे की पहिली गोष्ट तर मुलं न ऐकण्याचं कारण म्हणजे त्याला कारणीभूत तुम्ही आहात. हं? राग आला तरी येऊ द्या, कारण तुम्ही मुलांवर लक्ष देताय. हं? पैसा देताय, पुरवताय, त्यांना काही कमी पडू देत नाही, त्यांचे लाड करताय, तरी मुलं तुमचे ऐकत नाहीत आणि ऐकणार पण नाहीत. आता तुम्ही असं म्हणताल की का बरं असं हो? तुम्ही त्यांचं एवढं करताय, त्यांच्यासाठी सगळे कष्ट करताय तुम्ही, पण तुमचे मुलं ऐकणार नाहीत आणि पुढे भविष्यात तर तुम्हाला ते विचारणार पण नाहीत. तुम्हाला एकटेपणाने जीवन जगावं लागेल. लक्षात ठेवा. माझा व्हिडिओ हा रेकॉर्ड करून ठेवा, मी जी काय सांगतो ते. कारण तुमची जी ऊर्जा दाखवते ना, तुम्ही फारच चिडचिडे, जे मुलांना अपेक्षित मध्ये गोष्टी असतात ते तुमच्याकडून घडत नाहीत. तुमची वागणूक, तुमचं चारित्र्य हे त्या मुलावर परिणाम करतंय, लक्षात घ्या. मग तुम्ही कुठे चुकताय हे तुम्हाला पण माहीत आहे. तुम्हाला माहीत आहे तुम्ही काय करताय ते. लक्षात घ्या. मुलांना सर्व गोष्टी कळतात. आजकालच्या मुलांना सर्व काही गोष्टी कळतात. आपली आई काय करते, आपल्याला म्हणजे तुम्हाला लाड का करते हे त्यांच्या डोक्यात वेगळंच आहे. कारण तुमच्या काही गोष्टी लपवण्यासाठी अथवा काहीतरी करण्यासाठी तुम्हीच मुलांना ब्लॅक करताय, पैसे देऊन, त्यांचा लाड करून. हे ते चुकताय तुम्ही. कारण तुमचं चारित्र्य ही खराब आहे मुलांच्या दृष्टीने. त्याच्यामुळे मुलं तुम्हाला किंमत देत नाहीत. लक्षात येते का तुमच्या? तुम्हाला कळायला पाहिजेत ह्या गोष्टी. अजून वेळ गेलेली नाही. अजून बदलू शकतात. बदला. कारण तुम्ही बदललात तर अजूनही मुले तुम्हाला किंमत देतील. झालं गेलं. पण काही गोष्टी मुलांवर त्याचा परिणाम झालेला आहे. तसं पाहिले तर मुलं खूप चांगले आहेत. मुलं चांगले असताना असे का तुमच्याशी वागतात? तुम्हाला किंमत का देत नाहीत? तुम्ही त्यांच्यासाठीच करताय, पण तुम्हाला किंमत न देण्याचे कारण म्हणजे तुम्ही चारित्र्यहीन आहात. सुधरा. अजून वेळ गेलेली नाही. जरा देवामध्ये मन रमवा आणि चिडचिडपणा जरा कमी करा तुम्ही. ऐकले नाही की तुम्ही चिडचिडपणा करता. त्यांना आईचं प्रेम जे असतं ना, आईची माया हे जाणवत नाही. मुलांना स्पर्शातून, तुमच्या वागण्यातून, तुमच्या दररोजच्या हालचालीमधून कळत असतं. कारण आजकालची मुलं डिजिटल मुलं आहेत. ते पटकेने कॅप्चर करतात ते. आणि तुम्ही सुधरू शकतात. अजूनही तुम्हाला चारित्र्य सुधारायचं असेल तर एकच मार्ग असतो. नियमितपणे सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून देवपूजा, आपलं जी घडण तसं थोडीशी देवपूजा, देवात मध्ये मन रमवा आणि
जरा सभ्यपणाचा नुसता आव आणू नका, तर ओरिजिनल सभ्यपणानं राहा. तुम्ही सभ्यपणाचा आव आणताय की मी नाही त्यातली, असं दाखवताय, जगाला दाखवताय, घरामध्ये दाखवताय, पण तुम्ही चारित्र्यहीन आहात. लोकाला दाखवून नसतं, लोक तुमच्या नजरेतून ओळखतात तुम्ही किती शहाणे आहेत ते. तुमची नजर, तुमचं चालणं, हे सगळं व्यक्तिमत्व असतं ना. तुम्ही वरून असं दाखवलं, लोकांना खूप कळतं आणि मुलांना बी कळतं. आजकाल खूप हुशार आहेत ते. आपण टापटीप कुणाकडे नाही बघितलं, सरळ चाललं, सरळ मोकळं मोकळं बोललं, आपण कुठं बोलण्यात सभ्यपणानं दाखवायलात, पण सभ्य नाहीत. आपण जसे आहे ना तसं दिसतं समोर. आपण कसे आहेत ही समोरच्याला दिसतं, कुणालाही बी दिसतं, कळतं. खूप लोकांना कळतं, शेजाऱ्यांना कळतं, तुम्ही जिथं राहतात त्यांना कळतं तुम्ही किती शहाणे आहात, तुम्ही काय करतात. कारण प्रत्येकजण तुमच्यावर वाच ठेवून आहे. मग त्यात नातलग असतील, तुम्ही कुणी असेल, तुमचे शेजारी पाजारी असतील, आता संबंधित कुणी असतील, तर तुम्ही कशा आहात हे सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यामुळे तुमच्या वागणुकीमध्ये सभ्यपणाचा आव आणण्यापेक्षा सभ्य राहा, ओरिजिनल राहा. तुम्हाला वाटतं की कुणाला काही कळत नाही, मी मांजरानं कितीही डोळे झाकून दूध पिलं तर त्याला वाटतं की दिसत नाही दुसऱ्यांना, पण दिसतं, जग बघत असतं. ही भान जरा ठेवा आणि मग लेकरावर त्याचा परिणाम चांगला होईल. तसे लेकराच्या तुम्ही जी पत्रिका वगैरे जी दिले त्याच्यात काही दोष नाही. लेकरं चांगल्या प्रकारचे आहेत, फक्त तुमचं वागणं बदला, लेकरं बदलतील भविष्यात. नाहीतर तुम्हाला हे जे एकाटीपणा टाकून देणार आहे, तुम्हाला तुमचं भविष्य चांगलं नाही, केवळ आपल्या चारित्र्यामुळे. कारण चारित्र्य ही आपलं कुटुंब टिकाऊ गोष्ट आहे. चारित्र्य ही टिकाऊ गोष्ट आहे, जन्मभर पुरणारी गोष्ट असते. क्षणिक सुखासाठी तुम्ही नीती भ्रष्ट करू नका. ऐकू वाटलं तर ही येड्याचा सल्ला ऐका आणि सुधरा. मी स्पष्ट बोलत असतो, मी नाही ठेवत कुणाचं लपवून, कारण माझा उद्देश आहे की तुम्ही सुधरावं. नाही सुधारलं तर तुमचा फायदा आहे भविष्यात. नाहीतर तुम्हाला आज लेकराने उद्देशाला ते आई आपली कशी वागते, काय करत होते, हे सगळं माहीत असतं, आठवतं, म्हणून तिरस्कार करतात. अशा अनुभव आहेत मला. आज मुलं 30-35 वर्षाचे झालेले, काही करायचं सुना आले तरी मुलं अजून आईला बोलत नाहीत, ह्या अशा प्रॉब्लेममुळे. कारण आईची वागणूक बऱ्याच मुलांना जमत नाही.